काळ इसवी सन पूर्व 1630. महाराष्ट्रावर आणि भारताच्या काही भागांवर मुघल साम्राज्य, कुतुबशाही आणि आदिलशाही सारख्या बलाढ्य सैन्यांचं वर्चस्व होतं. जुलूम, अत्याचार, हिंदूंचे मंदिरे उद्ध्वस्त करणे, लुटमार करणे यासारख्या कृत्यांनी हाहाकार माजवला होता. आणि अशातच भोसले घराण्यात एक आशेचा किरण जन्माला आला. शहाजीराजे भोसले आणि जिजाबाई यांना 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावरती पुत्ररत्न प्राप्त झाले. किल्ल्यावरच्या शिवाई देवीवरून या पुत्राचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले. दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती. शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. इसवी सन 1636 मध्ये शहाजीराजे विजापूरच्या सेवेत रुजू झाले आणि त्यांना पुण्याची जहागिरी मिळाली. लहान शिवबाला घेऊन जिजाबाई पुण्यातच राहू लागल्या. शिवबाने आपल्या आईलाच आद्य गुरु मानले. जिजाऊंनी दिलेली शिकवण आणि संस्कारांची शिदोरी घेऊन शिवबाने स्वराज्याचे स्वप्न पाहिले. अंधार जुलमी होता पसरला समद्या गावा खेड्यात रे, सौराज्याचा सुरव्या उगवला हे तत्काळी रात रे. वाऱ्याच्या येगानी खोड्यावर बैसूनी खंडोबाच्या रूपानी याला माझा देवर, सुरव्याच्या तेजानी निधड्या छातीनी दुश्मन गाडून माझा वाघर. कसं मी फेडू तुझा उपकार माझ्या राजा, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. हे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी. हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न साकारण्यासाठी जिजाऊंनी शिवबांना स्फूर्ती दिली. अवघ्या 16व्या वर्षीच तोरणा हा पहिला किल्ला त्यांनी मिळवला. शिवबाचे बालपणीचे मित्र येसाजी कंक, बाजी पासलकर, बापूजी, जीवा महाला, तानाजी मालुसरे, कान्होजी जेदे, बाजीप्रभू देशपांडे हे त्यांचे सवंगडी. त्यांच्या मदतीने आणि आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने राजांनी आपला पराक्रम सुरू केला. अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार, अरे असू दे की, अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, हे लागना पार, लागना पार, अरे लागना पार, लागना पार. हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. मावळ्यांच्या साथीने
व रयतेने दिलेल्या आदर, प्रेम, स्फूर्तीने आणि जिजाऊंच्या प्रेरणेने शिवाजीराजांनी स्वराज्याच्या उभारणीसाठी तोरणा, पुरंदर, कोंढाणा, राजगड, प्रतापगड, पन्हाळा यांसारखे गडकिल्ले मिळवले आणि सिंधुदुर्ग सारखे जलदुर्ग सुद्धा बांधले. राजांनी अफजल खान, सय्यद बंडा, सिद्दी जोहर, औरंगजेब, शाहिस्तेखान, मिर्झा राजे जयसिंग यांसारख्या बलाढ्य मोगल सरदारांना धूळ चारली. जिंकुनिया जगभरी शिवबाराचं नाव गाजली. माझा राजा हे माझा शिवबार, माझा राजा हे माझा शिवबार. शिवाजी महाराजांनी अनेक मोहिमांद्वारे राज्य प्रस्थापित करण्यासाठी सत्ता एकवटली होती. स्वराज्याला मान्यता मिळवून देण्यासाठी तसेच स्वराज्याचे अस्तित्व राखण्यासाठी महाराजांना राज्याभिषेक करणं गरजेचं होतं. यासाठी 6 जून 1674 रोजी रायगड या पवित्र भूमीवरती राज्याभिषेकाचा सोहळा पार पडला. त्यानंतर राजे मराठा साम्राज्याचे छत्रपती म्हणून विराजमान झाले.